शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर आज आहे सोमवार 24 तारीख आहे। येणाऱ्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला लिखित नामस्मरणही करायचं आहे। बघा, तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असेल महिन्याला किंवा मासिक पाळी असेल किंवा विटाळ असेल तर तुम्हाला जर काही शक्य झालं नाही ही सेवा करण्यासाठी, जे काही आपण पारायण करणार आहे ती सेवा जर नसेल तर म्हणजे नसेल जमेल किंवा तुम्ही कुठे जात असाल तर तुम्ही लिखितही नामस्मरण करू शकता। तर ते लिखित नामस्मरण कसं करावे तर हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर आपल्याला आजच्या जर मठामध्ये जाणं शक्य झालं तर तुम्हाला त्या मठातून वही आणायची आहे। तर त्या वहीमध्ये कॉलम असतात तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थाचा लिखित नामस्मरणही करू शकता। जर तुम्हाला पॉसिबल नाही झालं किंवा वही नाही भेटली तर तुम्ही घरच्या घरी आपली वही असते तर त्या वहीत छान नवीन वही घ्यायची आहे आणि त्या नवीन वहीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण म्हणजे जप करायचं आहे, ते म्हणजे लिखित करायचं आहे। तर लिखित नामस्मरण करताना आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करायची आहे। आंघोळ न करता जर आपल्याला ते लिखित नामस्मरण करायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला आंघोळ करायचं आहे। तर तुम्हाला लिखित नामस्मरण ज्या दिवशी करायचे त्या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे, बाकी कुठलाही संकल्प नाही आहे। लिखित नामस्मरण करताना कुठलाही संकल्प करायची गरज नाही, फक्त तुम्हाला आंघोळ करून बसायचं आहे। जर तुम्ही कुठे काम करत असाल ऑफिसमध्ये किंवा कुठे तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही नामस्मरण करा। नामस्मरण किती केलं आणि काय करावं हे काही म्हणजे तेवढं हे नाही, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लिखित नामस्मरण करता येईल। बघा, नामस्मरण म्हणजे आपण जेव्हा करतो माळ घेऊन तर थोडंसं मन विचलित होतं किंवा आपल्या मनात काहीतरी विचार इकडे तिकडे जातात, त्यामुळे आपल्याला लिखित नामस्मरण करताना बघा आपलं एकाग्र मन राहतं आणि आपण जे लिहितो ना त्याचे आपले स्मरण होतं। श्री स्वामी समर्थ असं लिहिताना जेव्हा आपण त्याचे आपलं एकटक म्हणजे बघणं पण होतं आणि ते स्मरण पण होतं, तर ते लिखित नामस्मरण करण्याचा खरंच हा खूप मोठा फायदा आहे। तर हा शक्य झालं तर अखंड नामस्मरण केलं तरी चालतं। त्यामुळे तुम्ही प्रकट दिनानिमित्त तरी करा, पण तुम्हाला अखंड नामस्मरण करता जर जमत असेल तर तुम्ही ते नक्की करा। तर मी पण चालू करणार आहे उद्यापासून। मी पण चालू नाही केलं तर ते लिखित नामस्मरण मी पण करणार आहे, जेणेकरून आपलं जी मन एकाग्र असेल आणि जेव्हा लिहितो ना आपण तर त्याचं आपलं लक्ष जास्तीत जास्त जातं। त्याच्यामुळे तुम्ही पण त्याचे छान तुम्हाला फायदा पण होईल आणि जास्तीत जास्त 1 लाख 1.25 लाख तुम्ही बरेच जणांनी केलेलं आहे नामस्मरण, तर त्यांना खरंच चांगले फलप्राप्ती भेटले आहे। तुम्ही पण जमलं तर शक्य करा। आणि तर ते अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहे वही, तर तशी नवीन वही घ्या आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशायचं नामस्मरण करायचं आहे। श्री गणेशाय नमः असं करून सुरुवात करायची आहे। त्यानंतर स्वामीचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे लिखित नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे 3 कॉलम करायचे किंवा 2ही कॉलम करू शकता। कोणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असंही जप करतात, लिखित नामस्मरण करतात, तर तुम्ही पण असं करू शकता। तर हे नामस्मरण करताना आपण कितीही केलं तरी चालतं किंवा 1 कॉलम केला 2 कॉलम करा, कितीही केलं तरी याला काही नियम नाही, अटी नाही आहेत। तर तुम्ही जिथे कुठे बसाल किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठे काम करता तर तिथेही तुम्ही थोडा वेळ काढून हे नामस्मरणही करू शकता। जेवढे जास्त नामस्मरण होईल ना तर खरं त्यामुळे आपल्याला जी काही आपली मनाची शुद्धीकरण नक्कीच होते। तर आपल्याला आंघोळ करूनच बसायचं आहे, तर हे फक्त पालन करा, बाकी काही याच्यात अटी नाही। जर तुम्हाला महिलांना जर मासिक पाळी असेल तर ते मासिक पाळीमध्ये ही सुद्धा आपण सेवा करू शकतो। तर इतकी छान प्रभावी सेवा तुम्ही नक्की करा। तर चला मग ही माझी सेवा आता उद्यापासून मी चालू करणार आहे। तर माझं आता पारायणला बसले आहे, तर मी व्हिडिओचा एंड इथेच करते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर चला तुम्ही पण दर्शन घ्या। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय।